17 वर्षीय युवतीवर अत्याचार आणि तिचा निर्गुण खून करणारा आरोपी नवनाथ मांजरे हा राहत असलेल्या घराला आग, संसार उपयोगी साहित्याची राख रांगोळी, दारातील ट्रॅक्टरही जाळण्याचा प्रयत्न। आरोपी नवनाथ मांजरे राहत असलेल्या घराला आग लावणाऱ्या अज्ञाताविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गावात पोलीस बंदोबस्त। पोलीस कोठडीत असलेला नवनाथ मांजरे याचे गावातील आणखी 2 कारनामे उजेडात। अल्पवयीन मुलींना गाठून त्यांची छेड काढत असल्याचे प्रकरण उघड। खेड पोलीस ठाण्यात 2 मुलींनी आरोपी नवनाथ मांजरे याच्या विरोधात दिल्या तक्रारी। खेड तालुक्यात 5 मार्च 2025 ते 4 मार्च 2030 दरम्यान ग्रामपंचायती, अनुसूचित क्षेत्र आणि बिगर अनुसूचित क्षेत्रांमधील ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिलांसाठी आरक्षित करावयाचा आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर। पंचायत समितीच्या राजा शिवछत्रपती सभागृहात 23 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता होणार आरक्षण सोडत। आरक्षण सोडतीसाठी जिल्हा परिषदेचे आजी-माजी सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य आणि विविध राजकीय पक्षांचे स्थानिक प्रमुख उपस्थित राहण्याचं तहसीलदार बेडसे यांनी केलं आवाहन। पूर्व पट्ट्यातील वापगाव गुळाणी गावच्या हद्दीत दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिसांचा दंडुका। वापगाव येथील कारवाईत शेखर सुभाष मलगे याच्यावर गुन्हा। गुळाणी येथील गावठी हातभट्टीचा धंदा करणाऱ्यांनी पोलिसांना दिला गुंगारा। 18 एप्रिल रोजी सायंकाळी 7 ते 7:30च्या सुमारास पोलिसांनी केली कारवाई। दौंडकरवाडी गावात एकाच कुटुंबातील 4 जणांची अनोख्या पद्धतीने एकसष्टी साजरी। वन विभागाच्या हद्दीत 5000 वृक्षांना आणि वन्यजीवांना ऐन उन्हाळ्यात केली पिण्याच्या पाण्याची व्यवस्था। वन अधिकारी सविता भोजने, वनपाल माणिक खांडेकर, सरपंच सीताराम गुजर, ग्रामस्थ उपस्थित। हबप दत्तात्रय महाराज दौंडकर यांच्या अनोख्या उपक्रमाचे होते कौतुक।